आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, परिसरात तणाव, पोलीस घटनास्थळी दाखल. आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. एका तरुणाने हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. त्याच्यासोबत हस्तांदोलन करत असताना त्याने आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी खताळ यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांचा जीव वाचवला आहे. संगमनेरमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी हा प्रसंग घडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल खताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल होत आहेत. संगमनेरचे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. खताळ एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतत असताना कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन करीत होते. त्यावेळी एकाने हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने जवळ जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विट करत आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यात तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेर येथे माझे सहकारी आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. लोकप्रतिनिधींवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जगासमोर आणावे ही अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली. आमदार अमोल खताळ यांचे संगमनेरमधील जनतेला शांततेचे आवाहन. कायद्याचे राज्य आहे, दोषींना कायद्याने शिक्षा होईलच. हल्ला करणारे कोणाचे हस्तक आहेत हे पोलीस तपासातून निश्चित कळेल. कृपया सर्वांनी भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका, शांतता राखा, असे आवाहन अमोल खताळ यांनी केले आहे. गणेशोत्सव सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समाजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भ्याड हल्ला केला, त्या भ्याड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे. कारण आपल्याला ज्या जनतेने मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोहोचवलंय, आज हा मान सन्मान दिलाय, एका भ्याड हल्ल्याने आपण व्यथित होणार नाही, आपण खचणार नाही. परंतु आज हा जो गणपती उत्सव आहे, हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. संगमनेर शहर असेल, तालुका असेल, त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला, कार्यकर्त्यांना महायुतीच्या माझी विनंती आहे का कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पोलीस प्रशासन उद्या तपास करतील, त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल. पुन्हा विनंती करतो, सर्वांनी शांत राहायचं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.